जय जगदंब नमो आदेश. मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर आपलं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. गौरी महालक्ष्मीची षोडशोपचारे पूजा करून त्यांची स्थापना कशी करावी हे आज आपण सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मुळामध्ये गौरी महालक्ष्मींची षोडशोपचारे पूजा सर्वच घरांमध्ये होतं का तर अजिबातच नाही. कारण ग्रामीण भागामध्ये असं असतं की रेडीमेड महालक्ष्मी किंवा गौरीच्या मूर्ती असतात, थेट तिला घरामध्ये घेतलं जातं, हळद कुंकू लावलं जातं आणि थेट तिला उभं करून दिलं जातं. परंतु बऱ्याच घराण्यांमध्ये जेथे कुलाचार कटाक्षाने पाळले जातात अशा काही घराण्यांमध्ये गौरी महालक्ष्मीच्या स्थापनेआधी तिच्या मुखवट्यांचं पूर्ण षोडशोपचारे पूजन करूनच मग तिला स्थानापन्न केलं जातं. तिच्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा केली जाते, तिचं त्या ठिकाणी स्तुती गायन केलं जातं. हे सर्व आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ज्यांच्याच्याने शक्य आहे, ज्यांना उत्तम प्रकारे श्रीसूक्त, गणेश अथर्वशीर्ष किंवा गणेश स्तोत्र मुखोद्गत आहे अशा सर्वांना हा विधी अगदी घरच्या घरी स्वतः करता येईल. अगदी त्याला कुठलाही पुरोहित किंवा पुजारी बोलवण्याची गरज नाही. आपणच आपल्या घरच्या घरी हे षोडशोपचारे पूजन करू शकतो. सर्व विधी मी दाखवणार आहे. माझ्या स्वतःच्याच गौरी महालक्ष्मींचं या ठिकाणी मी पूजन करणार आहे. त्यासाठी आपण साहित्य बरंचसं घेतलेलं आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला ताटांमध्ये ठेवलेलं दिसत असेल. यामध्ये पूर्ण 16 उपचारांचं अभिषेकाचं साहित्य आहे. पंचामृतापासून तर सर्व दुर्वा, फुले, कापसाची करपास वस्त्रे, दिवा, असं सर्व साहित्य, ओटी, नैवेद्य सर्वच आपण या ठिकाणी ठेवून घेतलेलं आहे. आता सर्वात आपण करूया ती म्हणजे कलश स्थापनेपासून. तर मी ऑलरेडी कलश स्थापना करून घेतलेली आहे, ती फक्त मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. गौरी महालक्ष्मींच्या मुखवट्याच्या 2 बाजूला मी पाण्याने भरलेले 2 कलश ठेवले, त्यावरती नारळ ठेवला, त्यावरती 5 विड्याची पानं ठेवली. तुम्ही आम्रपल्लव म्हणजे 5 आंब्याची पानं सुद्धा ठेवू शकता. आणि कलशामध्ये आपण 1-1 सुपारी, 1-1 रुपयाचं सुट्टं नाणं, हळद कुंकू अशा पद्धतीनुसार त्या ठिकाणी कलश भरून घेतला आणि त्यावरती नारळांची स्थापना केली. या कलशाला काही ठिकाणी बंधन सुद्धा केलं जातं बरं का. म्हणजे लाल रंगाचा कलावा घेऊन म्हणजे धागा घेऊन तो 2ही कलशांच्या मुखाला बांधला जातो. आता कलश 1 असावे की 2, तर माझ्या मते कलश 2 असावे. कारण ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा 2 स्वरूपामध्ये आपण गौरीचं पूजन करत असतो. त्यामुळे 2 कलश घेतलेले केव्हाही चांगले. ज्यांच्याने 2 कलश ठेवणं शक्य नसतील मग त्याने 1 कलश ठेवला तरी सुद्धा चालून जाईल. कलश स्थापना आपण करून घेतलेली आहे. या ठिकाणी चौरंगावरती किंवा पाटावरती आपण गौरी महालक्ष्मीचे मुखवटे ठेवून घेतलेले आहे. आता या ठिकाणी जे गौरी महालक्ष्मीचे आपण मुखवटे ठेवले यांच्या समोर आपण 5 विड्याची पानं ठेवून या विड्याच्या पानावरती 5 फळे म्हणजेच खारीक, खोबरं, बदाम, सुपारी आणि हळकुंड असा 1-1 वाटा ठेवून घेतलेला आहे. म्हणजे 5 विड्याची पानं, त्यावरती 5 ठिकाणी वेगवेगळी 5-5 फळे. तर हे पंचमहाभूतांचं प्रतीक आहे, त्यामुळे आपण त्यांना स्थान दिलेलं आहे. सुमंगल फळे अर्पण केलेली आहे. अशा पद्धतीनुसार सर्व रचना करून या ठिकाणी खाली ताम्हणामध्ये तुम्ही बघू शकता मी कुलस्वामिनीच्या इष्टदेवीच्या मूर्ती ठेवलेल्या आहे. गणपती बाप्पाला सुद्धा ठेवून घेतलेला आहे. या ठिकाणी आपण देवीच्या मूर्तीच्या ऐवजी अशा सुपाऱ्या ठेवल्या तरी सुद्धा चालतं. म्हणजे 1 सुपारी गणपतीची, 1 सुपारी ज्येष्ठा गौरीची, 1 सुपारी कनिष्ठा गौरीची, अशा पद्धतीनुसार आपण सुपाऱ्यांचा अभिषेक केला तरी सुद्धा चालतो. तर या ठिकाणी मी सुपाऱ्यांचा अभिषेक न करता थेट मूर्तीचा अभिषेक करत आहे आणि गौरी स्थापनेच्या वेळेला याच मूर्ती मी गौरींच्या मुखवट्याजवळ ठेवणार आहे. पण प्रत्येकाच्या घरामध्ये ही पद्धत नसते, त्यामुळे आपण सुपारीचा अभिषेक करावा. या ठिकाणी आता आपण पूजेला सुरुवात करत आहोत. तर सर्वात प्रथम आपण ज्या पृथ्वीवरती बसून ही पूजा करत आहोत, आपण त्या पृथ्वी मातेला या ठिकाणी हळद कुंकू अर्पण करून तिला त्या ठिकाणी 1 फूल अर्पण करून घेऊया. ओम वसुंधराये नमः. पृथ्वीला हळद कुंकू अर्पण केलं. 1 गुलाबाचं किंवा झेंडूचं जे कुठलं असेल ते फूल आपण जमिनीला अर्पण केलं. या धरती मातेला आपण नमस्कार केला आणि आता आपण पुढच्या पूजाविधीला सुरुवात करत आहोत. या ठिकाणी आपण पाणी घेतलेलं आहे आणि लोटी घेतलेली आहे. या पाण्यामध्ये आपण सप्तसरितांचं, मातृका नव्हे, सप्तसरिता म्हणजे 7 नद्यांचं स्मरण करून त्यांचं आवाहन करत आहोत. गंगा स्नानाने
देवीचा अभिषेक व्हावा, म्हणजे देवीला गंगा स्नान घालावं, गंगेच्या पाण्याने स्नान घालावं, परंतु ते शक्य नाहीये. त्यामुळे आपण या घरच्याच पाण्यामध्ये गंगेचं आवाहन करूया आणि तिच्यासोबत इतरही तिच्या प्रमुख अशा 6 नद्यांचं त्या ठिकाणी स्मरण करूया. ओम गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधां कुरु. गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी, नर्मदा, सिंधू, कावेरी अशा 7 नद्यांचं आपण या ठिकाणी या पाण्यामध्ये स्मरण करून आवाहन केलेलं आहे आणि हेच आपल्यासाठी आता गंगाजल समान पवित्र असं पाणी आहे. याबरोबरच जे काही आपण पूजेचं साहित्य ठेवलेलं आहे, हे साहित्य बाजारातून विकत आणताना यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांच्या सावल्या, त्यांचे विचार, त्यांचे हात लागलेले असतात. आता हात लागल्याने बाट होतो का? तर अजिबात नाही. बाट हा कधी हात लागल्याने होत नसतो, तर आपल्या मनातील वाईट नकारात्मक विचारांच्या प्रभावामुळे होत असतो. तर असं आपण लक्षात धरूया की हे साहित्य नाना विविध प्रकारच्या लोकांच्या चांगल्या आणि वाईट प्रभावामधून आलेलं आहे, दुकानापासून आपल्यापर्यंत आलेलं आहे. त्यामुळे या साहित्याची सुद्धा आपण शुद्धी केली पाहिजे. ती सुद्धा आपण या ठिकाणी मंत्राद्वारे करूया आणि फुलाने सर्व साहित्यावर पाणी शिंपडून घेऊया. ओम अपवित्रो पवित्रो वा सर्वान् वंस्तागतोऽपि वा यः स्मरे पुंडरीकाक्षो स बाह्या अभ्यंतर शुचिः. स्वतःच्या शरीरावरतीही थोडंसं पाण्याचं मी प्रोक्षण करत आहे. पाणी शिंपडणे याला प्रोक्षण असं म्हणतात. म्हणजे स्वतःची अंतर आणि बाह्य शुद्धता आपण केलेली आहे, सर्व साहित्याची सुद्धा करून घेतलेली आहे. आता या स्थानावरती कुठल्याही प्रकारच्या वाईट शक्तीने थांबू नये, पूजा कार्यामध्ये विरोध निर्माण करू नये, यासाठी आपण तो मंत्र सुद्धा या ठिकाणी म्हणून घेणार आहोत आणि थोड्याशा अक्षदा 4ही दिशेंना या ठिकाणी आपण फेकणार आहोत. ओम अपसर्गन्तु ये भूता भूमी संस्थिता ये भूता विघ्नकर्तार गच्छन्तु शिवाज्ञया. म्हणजे पूजा कार्यामध्ये विरोध निर्माण करणाऱ्या, त्या ठिकाणी अडचण निर्माण करणाऱ्या भूत पिशाच्यांना भगवान शिवाच्या आज्ञेने आपण या ठिकाणी उच्चाटन करत आहोत. आता भूत पिशाच्य असतात की नसतात हा विषय वादाचा ठरेल, परंतु आपण असं धरूया, भूत पिशाच्य म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर या षडरिपुरूपी पिशाच्यांनाच आपण या ठिकाणून हाकलून लावत आहोत, असं आपण या ठिकाणी समजून घेऊया. आता सर्व सिद्धता झालेली आहे. आता आपण थेट पूजेला सुरुवात करत आहोत. गौरी म्हणजे पार्वती, गौरीच्या आधी आहे तो म्हणजे गौरी नंदन, म्हणजेच तिचा मुलगा गणेश. तर सर्वात प्रथम आपण गणपतीचं षोडशोपचारे पूजन करूया आणि त्यानंतर आपण जगदंबेचं या ठिकाणी षोडशोपचारे पूजन करूया. तर मी या ठिकाणी वेगवेगळे मंत्र न म्हणता गणपतीला आणि गौरीला सोबतच या ठिकाणी आवाहनाचे आणि पूजनाचे मंत्र म्हणतो. फक्त सुरुवातीला आपण गणपतीला उपचार अर्पण करायचे आहे, म्हणजे ज्या काही वस्तू आहेत पूजेच्या त्या सर्वात प्रथम गणपतीला अर्पण करायच्या, त्यानंतर देवीला. तर मी तुम्हाला सांगितलंय की तुम्हाला ही सर्व विधी सुपारीवरती करायची आहे. मी इथे मूर्तीवरती करतोय, तर तरी सुद्धा मला असं वाटतं मी सुपारी ठेवूनच घेतो. खरं पाहता माझ्याकडे मूर्ती आहेत, परंतु आणखीन सोपं वाटण्यासाठी सुपारी सुद्धा ठेवून घेतो. आता माझ्याकडे गौरीचे 3 मुखवटे असल्यामुळे मी एकूण 3 गौरायांच्या 3 सुपाऱ्या आणि चौथी सुपारी गणपतीची ठेवली. तुमच्या घरी तुम्ही फक्त गणपतीची 1 आणि गौराईच्या 2 अशा एकूण 3 सुपाऱ्या ठेवाव्या. मी 4 ठेवलेल्या आहे. सर्वात प्रथम या ठिकाणी आपण आवाहन करूया. तर आवाहनासाठी या ठिकाणी मी तांदूळ घेतलेले आहे आणि मंत्र म्हणत आहे. ओम श्री महागणाधिपतये नमः. आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि. ओम ज्येष्ठा कनिष्ठा गौरीये नमः. महालक्ष्मी देवे नमः. कुलस्वामिनी नमः. आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि. आवाहनासाठी म्हणजे त्यांना निमंत्रण देण्यासाठी आपण अक्षता अर्पण केलेले आहे. आता त्यांना बसायला आसन देऊया. ही सर्व कल्पना आहे. कल्पना विलासाद्वारे ही षोडशोपचारे पूजन केलेलं असतं. मुळामध्ये जग निर्माण करणाऱ्या भगवंताला आसन देणारे आपण कोण, त्यांना निमंत्रण देणारे आपण कोण, त्यांचे पाय धुणारे आपण कोण, तो तर सर्व जगामध्ये अणुरेणूमध्ये व्याप्त आहे. फक्त औपचारिकता म्हणून आपण हे मानस संकल्प पूजा करत असतो. या ठिकाणी आवाहन आपण अक्षदांनी केलं, देवाला आसन सुद्धा आपण अक्षदांनीच देऊया.
ओम श्री महागणाधिपतये नमः. ज्येष्ठा कनिष्ठा गौरीये नमः. कुलस्वामिनी नमः. आवाहनार्थे अक्षतान समर्पयामी. आसनार्थे अक्षतान समर्पयामी. आसनाला सुद्धा आपण अक्षता अर्पण केलेले आहे. आता आपण पाद्य म्हणजेच पाय धुण्यासाठी पाणी देणार आहोत. तर एक पळी पाणी आपण गणपतीला आणि ज्येष्ठा कनिष्ठा गौरीच्या सुपाऱ्यांना म्हणजेच मूर्त्यांना घालूया. ओम महागणाधिपतये नमः. ज्येष्ठा कनिष्ठा गौरीये नमः. कुलस्वामिनी नमः. पाद्यों पाद्य समर्पयामी. पाय धुवायला पाणी दिलेलं आहे. आता आपण तोंड धुवायला पाणी देऊया. ओम श्री महागणाधिपतये नमः. ज्येष्ठा कनिष्ठा गौरीये नमः. कुलस्वामिनी नमः. आचमनीयम पानीयम समर्पयामी. तोंड धुवायला सुद्धा पाणी दिलेलं आहे. आता आपण या ठिकाणी जे पंचामृत तयार करून घेतलं होतं त्या पंचामृताचा थेट अभिषेक या सुपाऱ्यांवरती आणि मूर्तीवरती करणार आहोत. पंचामृतामध्ये आपण नेमकं काय घेतलं तर दूध, दही, मध, साखर आणि तूप असं सर्व आपण या ठिकाणी एकत्र करून घेतलेलं आहे. याला पंचामृत असं म्हणतात आणि हे शरीरासाठी सुद्धा फार उपयुक्त असतं बरं का. तर ह्याच पंचामृताने आता आपण देवीच्या मूर्त्यांना आणि गणपतीच्या मूर्त्यांना त्या ठिकाणी स्नान घालून घेऊया. आता आपल्याकडे जर पूजेची पोळी नसेल तर आपण असं टीस्पूनने म्हणजेच चमचाने सुद्धा अभिषेक करू शकतो बरं का, काही हरकत नाही. तर या ठिकाणी गणपतीसाठी आपण गणेश अथर्व शीर्षाचा पाठ करूया आणि जगदंबेसाठी आपण श्री सुक्ताचा पाठ करूया. तर या ठिकाणी मी प्रथम गणपतीच्या मूर्तीचा म्हणजे सुपारीचा अभिषेक करून घेतो. ओम स्वस्ति न इंद्रो रुद्रशवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो वरिष्ठः नेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु. ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वखल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतमवच्मि सत्यं वच्मि अवत्वमाम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम् अवपश्यस्तात् अवपूरस्तात् अवोत्तरोत्तात् अवदक्षिणत्तात् अवोचोद्वारतात् अवोधरोत्तात् सर्वतोमां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयः स्वं चिन्मयः त्वमानन्दमयः स्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दतीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वजगदितं तत्त्वजायते सर्वजगदितं तत्त्वसिष्ठति सर्वजगदितं त्वया लयमेष्यति सर्वजगदितं त्वया प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो निलो नवचत्वारकवागपदानि त्वं वस्तत्रयातीतः त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वं योगिनो ध्यायति नित्यं. त्वं ब्रह्मा स्वं विष्णु स्वं रुद्र स्वं इन्द्र स्वं अग्नि स्वं वायु स्वं सूर्य स्वं चंद्रमा स्वं ब्रह्म भुवुर्भुव स्वरं गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादितरं तरमः अनुस्वार परन्तरः अन्धेर्दूलसितं तारेण रुद्धम् एतत्तव मनुस्वरूपं गकारो पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वार शान्तरूपं बिन्दुरुत्तररूपं नादसन्धानं सहितासन्धिः सैषः गणकविद्यः गणकऋषिः निःसृतगायत्रीछन्दः गणपतिर्देवता. ओम गं गणपतये नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं पाशकुशमधारिणीं रदं च वरदं हस्ते बिभ्रान् मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानलिप्ताङ्गं रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् अविरभूतं च सुष्टातो प्रकृतिः पुरुषात् परम् एवं ध्यायति नित्यं स योगी योगिनावरः. नमो व्रातपतये नमो गणपतये नमो प्रथमपतये नमस्तेस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः. ओम. या ठिकाणी मी गणपती अथर्व शीर्षाचं पाठ करून घेतलेला आहे. गणपतीचा अभिषेक संपूर्ण झाला. आता आपण गौरी महालक्ष्मीच्या सुपाऱ्यांना म्हणजे मूर्तींना स्नान घालूया. त्यासाठी आपण या ठिकाणी श्री सुक्ताचं पठण करूया.
ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावं तामः जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं सामरण्यविन्द्यं गामश्वं पुरुषाणं अश्वपूर्वामृतमध्यामस्तिनाद प्रबोधिनीं श्रीवं देवी हूपवै श्रीमार्देवी जुषतां कां सोऽस्मितामरण्यप्रकारमार्दं ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे सतां पद्मवर्णां तामी हूपवै श्रियं चन्द्रां प्रभासां यशसां ज्वलन्तीं शं लोकदेवदुष्टामुदारां तां पद्मिनीं शरणप्रपद्येय लक्ष्मीर्मे नष्टत्वां ऋणेः आदित्यवर्णो तप्सोदि जातो वनस्पतिस्तरुक्षोत बिल्वः तस्या फलानि तप्सानुदन्तु मायान्तरायाच बाह्याः लक्ष्मीः उपेन्तु मां देवसखः कर्तिच्च मनना सह प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिस्मृति ददातु मे शुत्पत्ति सामलाम ज्येष्ठां लक्ष्मीं नाशयाम्यहम् अमृधीम संवृ सर्वमे गृहात् गन्धद्वारां दुरादर्शामित्यपुष्टां करिष्णीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामी होपहवै श्रियं मनसकाम मां कोटिं वाचं सत्यं श्रीमहि पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीमिषतामिषः कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दम श्रियं वासै मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपः सुजन्तु स्निग्धानि किचितवसमे गृहिणीषु देवी मातरं श्रियं वासै मे कुले ॐ आदराम्यहं कर्णिमेष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावः ॐ आदरां पुष्करिणी पुष्टिपिङ्गलां पद्ममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावः ॐ तामः जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं सम्प्रभुतं गावो दाश्वश्वानविन्देयं पुरुषानं यः शुचिः प्रयत्वा भूत्वा जुहुदाजामनमहं सुक्तं पञ्चदर्शं च श्रीकाम सततं जपित सदा। ॐ ज्येष्ठा कनिष्ठा गौरीये नमः कुलस्वामिने नमः महालक्ष्मी देवे नमः पंचामृत अभिषेक स्नानं समर्पयामि। अशा पद्धतीनुसार आपण या ठिकाणी पंचामृत स्नान करून घेतलेलं आहे आणि बघा फार थोडंसं पंचामृत लागलं बरं का, वाटीमधील अजूनही बरंचसं पंचामृत शेष आहे म्हणजे उरलेलं आहे। आता बरेच जण काय करतात, ह्या उरलेल्या पंचामृताचाच नैवेद्य गौरी महालक्ष्मीला दाखवतात आणि म्हणतात की शेष पंचामृत नैवेद्यम समर्पयामी, पण मी या प्रथेला चुकीचं मानतो। आपण आपल्या आंघोळीसाठी जे पाणी घेतलं तेच पाणी पुन्हा जेवणामध्ये वापरतो का प्यायला? नाही ना, दुसरं स्वच्छ पाणी घेतो। मग देवाच्या अभिषेकासाठी जे पंचामृत आपण वापरलं तेच पंचामृत पुन्हा त्यांनाच नैवेद्य म्हणून देणं हे कितपत योग्य आहे? हां, ज्या वेळेला गडबड असेल किंवा एखाद्या तीर्थक्षेत्री आपला अभिषेक सुरू असेल मूळ गाभाऱ्यामध्ये आणि तिथलच्या पुजाऱ्यांजवळ जर नैवेद्यासाठी काही वस्तू नसेल तर ते वेळेवरती शेष पंचामृत नैवेद्य समर्पयामी म्हणतात। तो त्या ठिकाणी वेळेची गरज आहे, परंतु आपल्या घरी करताना आपण नैवेद्यासाठी मात्र वेगळंच काहीतरी घ्यावं। तीर्थ म्हणून आपण हे पंचामृत या ठिकाणी बाजूला ठेवून देऊया आणि ह्या मूर्त्यांना मी आता छानपैकी स्नान घालून घेणार आहे, म्हणजे धुवून घेणार आहे। आणि धुत असताना आपण शुद्धोदक स्नानम समर्पयामी। शुद्धोदक म्हणजे शुद्ध उदक, शुद्ध म्हणजे स्वच्छ, उदक म्हणजे पाणी, म्हणजे स्वच्छ पाण्याने ह्या मूर्त्यांना अभिषेक धुवून घेणार आहे। नंतर कोरड्या करून पुढची विधी मी तुम्हाला त्यामध्ये दाखवतो। आता आपण सुपाऱ्यांना म्हणजेच मूर्त्यांना छानपैकी कोरडं करून गौरी महालक्ष्मीच्या मुखोट्यांसमोर स्थानापन्न करून घेतलेलं आहे। आता आपण यांना वस्त्र देऊया। तर वस्त्र देण्यासाठी या ठिकाणी मी कापसाची वस्त्र घेतलेली आहे। तुमच्याकडे ती कापसाची वस्त्र नसतील तर आपण अक्षता वाहून सुद्धा ती गरज भागवू शकतो बरं का। ओम श्री महागणाधिपतये नमः। कर्पास वस्त्र समर्पयामी। ओम ज्येष्ठा कनिष्ठा गौरीये नमः। कर्पास वस्त्र समर्पयामी। कर्पास म्हणजे कापूस, कापसापासून बनवलेले वस्त्र म्हणजे कर्पास वस्त्र। तर यांचा मान असतो आजच्या दिवशी, तर आपण हे एका गौरी महालक्ष्मीच्या मुखवट्यांना ते अर्पण करून घेतलेले आहेत। आता या ठिकाणी आपण पुढचा विधी करूया। आता जसं आपण आंघोळ केल्यावरती कपडे घातल्यावर आपल्याला हळद कुंकू लावावं लागतं, तसंच हळद कुंकू आपल्याला या ठिकाणी देवी देवतांना सुद्धा अर्पण करायचं आहे। परंतु त्याच्या आधी आपण या ठिकाणी थोडंसं अत्तर देवाला लावून घेऊया। आपल्याला परफ्यूम मारायची सवय असते की नाही, अत्तर परफ्यूम आपण आपल्या दैनंदिन कपड्यांवरती लावतो किंवा मारतो, तसंच आपण आता त्याला या ठिकाणी अत्तर वाहून घेऊया। अत्तराला म्हटलं गेलेलं आहे परिमल द्रव्य। परिमल म्हणजे ज्याचा वास आजूबाजूच्या वातावरणामध्ये चांगला दरवळतो असा पदार्थ। ओम श्री महागणाधिपतये नमः। ज्येष्ठा कनिष्ठा गौरीये नमः। सुगंधित परिमल द्रव्यम समर्पयामी। थोडं थोडं मूर्त्यांना आणि सुपारीला सुद्धा लावलं तरी चालतं आणि मी या ठिकाणी थोडं थोडं शिंपडून सुद्धा घेत आहे, म्हणजे काय होईल, ते शिंपडल्यामुळे मूर्त्यांना सुद्धा ते वरच्या मुखवट्यांना लागेल। परंतु अत्तरामध्ये काही केमिकल सुद्धा असू शकतात बरं का, त्यामुळे मी सांगेल थोडं बेतानेच शिंपडावं,
कारण प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांना त्याच्यामुळे इजा होऊ शकते. या ठिकाणी आपण अत्तर लावून घेतलेलं आहे. आता आपण हळद आणि कुंकू लावून घेऊया. ओम श्री महागणाधिपतये नमः. हरिंद्रा कुंकुम समर्पयामि. एक वेळेला हळद, 2 वेळेला कुंकू मी गणपती बाप्पाच्या मूर्तीला लावलं. त्यानंतर जेवढ्या या मूर्त्या इथे ठेवलेल्या आहे, आता तुम्ही सुपारीला लावावं त्या ठिकाणी. माझ्याकडे मूर्त्या आहेत त्यामुळे मी मूर्तीला आणि सुपारींना दोघांनाही लावून घेतो. खरं आता आज मला सुपाऱ्या ठेवायच्या नव्हत्या, परंतु सर्वांना सोपं जावं, समजावं यासाठी मी सुपाऱ्या ठेवल्या. आता काही जण म्हणतील का हो आंधळे सर, जगामध्ये एवढे काय तुम्ही शहाणे आहात का, किंवा तुम्हाला सर्व कळतं का, किंवा आम्ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये ते बघत नाही का. तर काय विषय आहे, काही विशिष्ट असे उपासक आहे, भक्त आहेत आणि माझे काही शिष्य आहे जे फक्त ओनली वन मलाच फॉलो करतात, आंधळे सरांनाच फॉलो करतात. त्यांना इतर यूट्यूबच्या व्हिडिओशी घेणं देणं नसतं, इतर पूजा दाखवणाऱ्यांशी घेणं देणं नसतं. मला भाऊ म्हणतात, भाऊ जे दाखवतील ते खरं. त्यासाठी मी एकनेक विधी एवढा बारीक 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 यासाठी दाखवत असतो की मला मानणाऱ्या वर्गाला कुठे त्या ठिकाणी अडचण येऊ नये, जणू ते स्वतःच उपचार विधी करत आहे असं त्यांना वाटावं, म्हणून प्रत्येक गोष्ट अगदी बारकाईने मी दाखवत असतो, जेणेकरून त्यांना त्याचा फायदा होईल. आता या ठिकाणी आपण हळद कुंकू अर्पण करून घेतलं. या ठिकाणी आता आपण देवाला दिवा दाखवणार आहोत. तर या ठिकाणी हा नंदादीप तेवत ठेवलेला आहे. या नंदादीपाला दाखवताना आपण थोडी घंटी सुद्धा वाजवूया. ओम श्री महागणाधिपतये नमः. ज्येष्ठा कनिष्ठा गौरीये नमः. दीपम दर्शयामी. म्हणजे देवाला दिवा दाखवला आहे. 3 वेळेला आपण दिवा ओवाळला आणि हा दिवा आता आपण देवाच्याच जवळ ठेवून घेऊया. मी थोडासा त्याला असा वरती एका कोपऱ्यामध्ये ठेवून घेतो. यानंतर वेळ येते ती म्हणजे अगरबत्तीची. ओम श्री महागणाधिपतये नमः. ज्येष्ठा कनिष्ठा गौरीये नमः. कुलस्वामिनी देवे नमः. महालक्ष्मी देवे नमः. धूपमाग्रपयामी. आता पुन्हा एक बारीक टिप सांगतो बरं का. अगरबत्ती पेटलेली आहे आणि काही जण अशा पेटत्या अगरबत्तीनेच महालक्ष्मीला ओवाळतात, जे चुकीचं आहे. अगरबत्ती अशी विझवावी आणि तिच्या धुराने ओवाळायचं आहे, कारण मंत्र आहे धूपम आग्रपयामी. धूप कशाला म्हणतात, सुगंधित अगरबत्ती जळून तिचा जो अग्र निघतो, जो धुवा निघतो, जो व्योम निघतो, त्याला व्योम सुद्धा म्हणतात. या व्योमाने, या धुराने आपल्याला देवीला ओवाळायचं आहे, जाळाने नाही. ज्येष्ठा कनिष्ठा गौरीये नमः. धूपमाग्रपयामी. अगरबत्ती ओवाळताना सुद्धा या ठिकाणी आपण मंत्र म्हटला आणि घंटी सुद्धा वाजवलेली आहे. यानंतर आता आपण या ठिकाणी त्यांना फुले वगैरे सर्व अर्पण करून घेऊया. श्री महागणाधिपतये नमः. पुष्प समर्पयामी. गणपतीला विशेष करून लाल फूल वाहतात, पण आज नेमकं मार्केटमध्ये मला लाल फूल काही मिळालं नाही, त्यामुळे आपण ही झेंडूची आणि गालांड्याची फुलं आहे तीच या ठिकाणी वेळेची गरज म्हणून अर्पण करून घेतलेली आहे. आता हार सुद्धा आहेत, पण ते हार आपण नंतर कोथळ्यांना बॉडीला घालणार आहोत, त्यामुळे या ठिकाणी मी सुट्टी फुलांवरती काम भागवलं. आता महत्त्वाचा विषय, या ठिकाणी गौरीला अतिशय आवडणारी वनस्पती म्हणजे तेरडा किंवा आघाडा. एक तर आघाड्याची पानं असावी किंवा तेरडा नावाच्या वनस्पतीची पानं असावी. तेरडा वनस्पती कोकण भागामध्ये आढळते, ती विदर्भामध्ये आढळत नाही, त्यामुळे विदर्भातील लोकांनी या ठिकाणी आघाड्याच्या पानाने तिचं पूजन करावं. तर या ठिकाणी ही आघाड्याची पानं मी आणलेली आहे. आणि ज्यांच्याकडे ही पानं उपलब्ध होतच नसतील त्यांनी मग साधं जे कुठलं पत्री वगैरे मिळेल त्या पत्रीने पूजन केलं तरी सुद्धा चालेल. तर मी एक एक पानाची ही फांदी या ठिकाणी महालक्ष्मीला अर्पण करून घेत आहे. ओम ज्येष्ठा कनिष्ठा गौरीये नमः. महालक्ष्मी देवे नमः. आघाडा वनस्पती समर्पयामी. तिघींनाही या ठिकाणी मी आघाड्याची पानं अर्पण करून घेतली आणि आता आपण गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करून घेऊया. ओम महागणाधिपतये नमः. दुर्वांकुर समर्पयामी. गणपती बाप्पाला प्रिय दुर्वा आणि ज्येष्ठा कनिष्ठा गौरीयेला आघाड्याची किंवा तेरड्याची पानं अर्पण करून झालेली आहेत.
आता वेळ येते ती म्हणजे त्यांना दाखवायच्या नैवेद्याची. तर नैवेद्य दाखवत असताना या ठिकाणी आपण थोडा पेढासुद्धा घेतलेला आहे, पेढाही ठेवूया. आणि मी या ठिकाणी काही फराळाचे पदार्थ घेतलेले आहे ताटामध्ये, जी आमची पद्धत आहे की आम्ही पहिल्या दिवशीच गौरीला फराळाचे पदार्थ दाखवतो. यामध्ये बघा करंजी घेतलेली आहे, थोडी तिखट शेव आहे, चकली आहे, शंकरपाळी आहेत आणि लाडू आहे. असं हे सर्व आपण ताटामध्ये त्यांच्यासमोर ठेवूया. आणि याला आता आपण पाणी फिरवूया आणि नैवेद्य अर्पण करूया. ओम प्राणाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, समानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. पुन्हा दुसऱ्यांदा पाणी फिरवूया. ओम प्राणाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, समानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. आता आपण त्यांना हात धुवायला पाणी देऊया. हात धुवायला पाणी देण्यासाठी एक चांदीचं पात्र आहे माझ्याकडे छोटंसं, याच्यामध्ये मी पाणी ओततो. तुम्ही वाटीमध्येही ओतू शकता. ते पात्र समोर ठेवूया आणि हात धुवायला पाणी देऊया. ओम महागणाधिपतये नमः, ज्येष्ठा कनिष्ठा गौरीये नमः. हस्त प्रक्षालनं समर्पयामि, मुख प्रक्षालनं समर्पयामि, करोदर्ता समर्पयामि. थोडंसं हळद टाकली मी पाण्यामध्ये तिसऱ्यांदा. 2 वेळेला हस्त प्रक्षालन आणि मुख प्रक्षालन साध्या पाण्याने आणि करोद दर्शन हे हळद टाकून हे त्याच्यामध्ये आपण असं ओतून घेऊया. चंदन सुद्धा टाकतात बरं का, पण सध्या चंदनाची डबी घ्यायला मी नेमकी विसरलो आहे, म्हणून जे समोर आहे त्यामध्ये आपण ते दाखवलं. अशा पद्धतीनुसार आपण नैवेद्य दाखवून घेतलेला आहे. यानंतर आता आपण या गौरीची, महालक्ष्मींची ओटी सुद्धा भरून घेणार आहोत. तर मी सध्या आता नैवेद्याचं ताट जे आहे ते थोडंसं बाजूला ठेवतो, जागेची कमतरता असल्यामुळे. आणि या ठिकाणी आपण ज्या ओट्या घेतलेल्या आहे त्या ओट्या मी तुम्हाला दाखवतो. आज ह्या ओट्या बनवताना माझ्या एका शिष्याने मला फार मदत केली बरं का. ब्लाऊजचा पीस आहे किंवा खणाचा पीस आहे, त्यावरती तांदूळ घेतलेले आहे, त्यावरती मग हा थोडासा बदाम, खारीक, खोबऱ्याचा तुकडा, हळकुंड आणि सुपारी असं आपण रेग्युलर जसं ओटीमध्ये साहित्य ठेवतो तसं साहित्य आपण ठेवून घेतलेलं आहे. तर गणपतीची ओटी भरत नसतात, ओटी फक्त त्या ठिकाणी गौरी महालक्ष्मीचीच भरली जाते. त्यामुळे तुम्ही 2च ओट्या भरा, माझ्या 3 असल्यामुळे मी तिघींच्या नावाने 3 ओट्या भरून घेत आहे. आता ह्या 3 जणी कशा, तर माझ्या ज्या गौरी महालक्ष्मी आहे तर ह्या 3 शक्तिपीठांचं प्रतीक म्हणून मी बसवतो, ज्यामध्ये तुळजापूरची भवानी, माहूरगडची स्त्री रेणुका आणि वणीची सप्तशृंगी अशा तिघींच्या स्वरूपाच्या या 3 महालक्ष्मी असल्यामुळे मला या ठिकाणी 3 ओट्या भराव्या लागत आहे. मी तिघींच्या 3 ओट्या या ठिकाणी भरून घेतल्या. ओटीला हळद कुंकू अर्पण करून घेऊया. ओम श्री महागणाधिपतये नमः. ओम ज्येष्ठा कनिष्ठा गौरीये नमः. महालक्ष्मी देव्ये नमः. ओटी समर्पयामि, सौभाग्यालंकार समर्पयामि. हळद कुंकू अर्पण करून झालेलं आहे. त्यांना ओटी सुद्धा आपण अर्पण केलेली आहे. आता या ठिकाणी आपण त्यांना पानाचा विडा अर्पण करून घेऊया. तर सर्वात प्रथम गणपतीलाही विडा ठेवणार आहोत. ओम श्री महागणाधिपतये नमः. पुगी फल तांबूल समर्पयामि, ज्येष्ठा कनिष्ठा गौरीये नमः. पुगी फल तांबूल समर्पयामि. आता विडा ठेवला, विड्यावरती थोडं थोडं पाणी मात्र नक्की टाकावं. आता मी विड्याच्याच सोबत या ठिकाणी नारळ सुद्धा अर्पण करून घेत आहे. तर या ठिकाणी मला 4 नारळ द्यावी. 1 नारळ मी गणपतीच्या नावाचा ठेवत आहे, दुसरा नारळ ज्येष्ठा कनिष्ठा गौरी असं यांच्या प्रत्येकीच्या नावाचा, असे एकूण 4 नारळ मी या ठिकाणी अर्पण करून घेतो. या ठिकाणी थोडासा जागेचा प्रॉब्लेम येतोय आमचा. हा जागेच्या प्रॉब्लेममुळे एकावर एक ठेवला आहे, पण असं एका लाईनमध्ये 4 आपण मांडून घ्यावे. नारळांना सुद्धा मी हळद कुंकू अर्पण करून घेत आहे. ओम महागणाधिपतये नमः. ज्येष्ठा कनिष्ठा गौरीये नमः. महालक्ष्मी देवे नमः. कुलस्वामिनी नमः. नारिकेल फलम समर्पयामि. यावरतीच आपण दक्षिणा सुद्धा ठेवायची असते, पण नेमकी मी या ठिकाणी ठेवत नाहीये, कारण मला अजून वरती स्थापना करायची आहे त्यांची मुखवट्याची, त्यामुळे इथे काही दक्षिणा मी ठेवलेली नाही. आता बघा, पानाचा विडा ठेवला आणि नारळ ठेवली. या पानाच्या विड्यावरती एक थेंब पाणी आपण सोडून घ्यायचं आहे. एकच थेंब पाणी सोडावं प्रत्येक विड्यावरती. आता हे का सोडावं
याचं कारण मला माहीत नाही, पण मला ज्या ठिकाणी मी पूजा शिकलो मला तिथे असं शिकवण्यात आलं की आपण नारळावरती आणि विड्यावरती एक एक थेंब पाणी सोडावं. कदाचित पाणी सोडल्यामुळे ते देवीला अर्पण केलं जातं, हा त्यामागचा भाव कदाचित असावा. या ठिकाणी आता सर्व यथासांग पूजाविधी झालेले आहे. आता आपण या ठिकाणी महालक्ष्मीची प्रार्थना करूया आणि त्या ठिकाणी तिची आरती सुद्धा करूया. ओम पद्मानने पद्म ऊरो पद्माक्षी पद्मसंभवे तन्मे भसि पद्माक्षी येन सौख्यलभाम्यहम् अश्वदाय गोदाय धनदाय महाधने धनं मे लभतां देवी सर्वकामांच देहि मे. पद्मानने पद्मविद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षी विश्वप्रिये विश्वमनोनुकूले त्वत्पादमयि संधिधस्त्वं पुत्रपौत्रं धनं धान्यं हास्यश्वादिगवे रतनं प्रदनां भवसि माता आयुष्मन्तो करोतु मां. धनरग्निधनं वायुधनं सूर्योधनं वसुः धनबिन्दु बृहस्पतिवर्णं धर्मस्तु मां. वैनतेया सोमं पीबं सोमं पीबतृत्रः सोमं धनस सोमिनो मह्यं ददातु सोमिनः. न क्रोधो न मार्तस्य न लोभो न शुभामती भवति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत् सदाः. ओम सरसिजनिलये सरोजास्ते धवलतरांशुकगन्धमाल्यशोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनवती कसी प्रसिद्धमह्यं. विष्णुपत्नीं क्षमां देवी माधवी माधवप्रियां लक्ष्मीं प्रियं सखी देवी नमाम्यच्युतवल्लभां. महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. श्रीवर्चस्वमायुष्यरोगविधात शोभमानं महीयते धनधान्यं बहुपुत्रलाभं शतसहस्रदीर्घमायुः. श्रीवर्चस्वमायुष्यरोगविधात शोभमानं महीयते धनधान्यं बहुपुत्रलाभं शतसहस्रदीर्घमायुः. अशा पद्धतीनुसार या ठिकाणी आपण श्री सूक्ताची फलश्रुती म्हणजेच महालक्ष्मीची प्रार्थना सुद्धा म्हणून घेतलेली आहे. आता या ठिकाणी वेळ येते ती म्हणजे तिची आरती करण्याची. तर मोठी आरती संध्याकाळी मुखवटे स्थापन झाल्यावरती होईलच, पण इथं लघु स्वरूपाची एक छोटीशी आरती मी एक औपचारिकता म्हणून या ठिकाणी करून घेत आहे. त्यासाठी मी जो नंदादीप आपण मगाशी घेतला होता मी त्याच नंदादीपाचा वापर करतो आणि या ठिकाणी आरती ओवाळतो. आहे ताटामध्ये एक नंदादीप होणं काच उचलून घे आणि या ठिकाणी एक साधी आरती मी म्हणून घेत आहे. सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगे सुंदर उतिशेंदुराची कंठी धडके माळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगल मूर्ती हो श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा. चंदनाची उटी कुमकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभतो बरा. रुणजुनते नो पुरे चरणे घागरिया. जय देव जय मंगल मूर्ती हो श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधना. सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना. दास रामाचा वाटपा हे सदना. संकोटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगल मूर्ती हो श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन भक्त मात्रे मन कामना पूर्ती. जय देव ओवाळा भावे महालक्ष्मी भावे कृपा लक्ष्मी. निज सेवकाच्या हृदयी राहते सूक्ष्मी. गौरी महालक्ष्मी स्थान तुझे भक्ता घरी राजे तिचे रूप साजिरे. ओवाळा भावे महालक्ष्मी भावे कृपा लक्ष्मी. निज सेवकाच्या हृदयी राहासे सूक्ष्मी. उमा रमा कालिका पार्वती सारी नावे तुझी भक्त शरण येती. ओवाळा भावे महालक्ष्मी भावे कृपा लक्ष्मी. निज सेवकाच्या हृदयी राहासे सूक्ष्मी. कर्पूराची लावू ज्योती ब्रह्म बघू डोळा. भक्ता घरी म्हणे
दासा घरी म्हणे महालक्ष्मी ओवाळा, ज्येष्ठा गौरी ओवाळा. ओवाळा ओवाळा भावे महालक्ष्मी, भावे कृपा लक्ष्मी. निज सेवकाच्या हृदयी राहासी सूक्ष्मी. कर्पूर गौरम करुणावतारम, संसार सारम भुजगेंद्रहारम, सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि. गौरी महालक्ष्मी माता की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. आपण आरती खाली ठेवून तिला पाणी फिरवून घेणार आहोत. नेहमी आरतीला पाणी फिरवावं बरं का, आणि पाणी फिरवून नंतरच ती आपण भगवंताला अर्पण करावी. या ठिकाणी आपण महालक्ष्म्यांना आरती सुद्धा अर्पण करून घेतलेली आहे. मी स्वतः या ठिकाणी आरती घेतो. आणि आता या ठिकाणी षोडशोपचारे पूजन पूर्ण झालेलं आहे. आता या मुखवट्यांना वरती कोठीवरती म्हणजे कोथळ्यांवरती स्थापना करून त्यांची प्राण प्रतिष्ठा करायची तेवढी बाकी आहे. ती सुद्धा मी तुम्हाला पुढच्या टप्प्यामध्ये दाखवतो. चला तर मग आता गौरीच्या मुखवट्यांना आपण बॉडीवरती म्हणजेच कोथळ्यांवरती स्थानापन्न करून घेतलेलं आहे. आता आपण यांची या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा बघूया. मुळामध्ये आपण यांचं यापूर्वी तर षोडशोपचारे पूजन केलं. मग षोडशोपचारे पूजन केल्यानंतर पुन्हा प्राणप्रतिष्ठा कशी काय असा प्रश्न काही जणांना पडेल. तर त्याचं कारण असं आहे, मुखवट्यांमध्ये जरी प्राण असले तरी जी खालची बॉडी आहे जी त्या ठिकाणी फायबरपासून बनली असेल किंवा लाकडाच्या, मातीच्या किंवा धातूच्या कोथळे असतील तर यांच्यामध्ये मात्र प्राण नसतो ना. त्यामुळे आपण मुखवट्यांची जरी पहिले षोडशोपचारे पूजन वेगळं केलेलं असलं, स्वतंत्र केलेलं असलं, तरी सुद्धा आपण वेगळे प्राण प्रतिष्ठेसाठी इथं विधी करणार आहोत. एकूण 15 वेळेला ओंकाराचं उच्चारण करत आपल्याला ह्या मूर्तींमध्ये, ह्या बॉड्यांमध्ये प्राण फुंकायचा आहे. तर आपण स्वतःचा डावा हात स्वतःच्या छातीवरती, डाव्या छातीवरती म्हणजे हृदयावरती ठेवूया. डावा हात स्वतःच्या हृदयावरती आणि उजवा हात आपण गौरीच्या मुखवट्यावरती ठेवून 15 वेळेला ओंकाराचं उच्चारण करूया. मनातल्या मनामध्ये 15 वेळेला आपल्याला मोजायचं आहे. ओम 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 ओम. 15वा उच्चार आपण दीर्घ घेतलेला आहे. ओम 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 ओम. आता आपण तीनही मूर्त्यांवरती पंचदश संस्कार म्हणजे 15 प्रकारचे संस्कार म्हणून 15 वेळेला ओंकाराचं म्हणजे प्रणवाचं उच्चारण करून घेतलं. परंतु या ठिकाणी विशेष सूचना, हे उच्चारण 14 वेळेलाही नको आणि 16 वेळेलाही नको. कारण 16वा संस्कार हा अंतिम संस्कार मानण्यात येतो, अंत्येष्टी संस्कार मानण्यात येतो. त्यामुळे 15च वेळेला ओंकाराचं उच्चारण झालं पाहिजे. हे कटाक्षाने पाळावं. स्वतः मनातल्या मनामध्ये 15 वेळेला मोजावं. ते शक्य नसेल तर कोणाला तरी जवळ ठेवावं. त्या दुसऱ्या माणसाने ते एकूण 15 वेळेला ओंकार मोजावेत. परंतु ते 15चं 14ही होऊ नये, 16 सुद्धा होऊ नये. हा विधी महत्वाचा आहे. आता या ठिकाणी नैवेद्य म्हणून ही भाजी भाकरीचा हा नैवेद्य घेतलेला आहे. आंबाडीची भाजी आहे आणि त्यावरती भाकर आहे. भाजी भाकरीचा नैवेद्य असतो. कोणी शेपूची भाजी आणि भाकर दाखवतात, कोणी मेथीची भाजी आणि भाकर दाखवतात, कोणी चुक्याची भाजी दाखवतात. आमच्या विदर्भामधली पद्धत आहे की आंबाडीच्या भाजीचा आजच्या दिवशी मान असतो. त्यामुळे ही आंबाडीची भाजी आणि भाकर हा आजचा तिचा पहिल्या दिवशीचा नैवेद्य आहे. तो आता तिला या ठिकाणी मी अर्पण करून घेत आहे. ओम जगदंबा सप्तशृंगी नमः, रेणुकाय नमः, भवान्ये नमः, ज्येष्ठा कनिष्ठा गौरी नमः. नैवेद्य समर्पयामि. ओम ज्येष्ठा कनिष्ठा गौरी नमः, भवान्ये नमः, सप्तशृंगी नमः, रेणुकाय नमः. नैवेद्य समर्पयामि. ओम ज्येष्ठा कनिष्ठा गौरी नमः, भवान्ये नमः, सप्तशृंगी नमः, ओम रेणुकाय नमः. नैवेद्य समर्पयामि. याला पाणी सुद्धा फिरवून घेऊया.
ओम प्राणाय स्वाहा व्यानाय स्वाहा समानाय स्वाहा उदानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा नैवेद्य समर्पयामि। ओम प्राणाय स्वाहा व्यानाय स्वाहा समानाय स्वाहा उदानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा नैवेद्य समर्पयामि। ओम प्राणाय स्वाहा व्यानाय स्वाहा समानाय स्वाहा उदानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा नैवेद्य समर्पयामि। ओम प्राणाय स्वाहा व्यानाय स्वाहा समानाय स्वाहा उदानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा नैवेद्य समर्पयामि। ओम प्राणाय स्वाहा व्यानाय स्वाहा समानाय स्वाहा उदानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा नैवेद्य समर्पयामि। ओम प्राणाय स्वाहा व्यानाय स्वाहा समानाय स्वाहा उदानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा नैवेद्य समर्पयामि। हात धुवायला पाणी देऊया। ओम जगदंबा देवे नमः। हस्त प्रक्षालनम समर्पयामि। ओम मुख प्रक्षालनम समर्पयामि। मध्यम पाणीयम समर्पयामि। अशा पद्धतीनुसार या ठिकाणी आपण नैवेद्य सुद्धा दाखवून घेतलेला आहे। अशा पद्धतीनुसार आपण मुखवट्यांचं पूर्ण षोडशोपचारे पूजन, त्यानंतर त्यांची बॉडीपर्यंत स्थापना आणि प्राण प्रतिष्ठेची विधी ही अगदी सोप्यातील सोप्या पद्धतीनुसार दाखवली। आता यामध्ये एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की ज्यांना हे सर्व मंत्र येत नसतील, गणेश अथर्व शीर्ष येत नसेल, श्री सूक्त येत नसेल, मधले मंत्र येत नसतील, त्यांनी काय करावं? त्यांनी सरळ जगदंबा देवे नमः किंवा ज्येष्ठा कनिष्ठा गौरी ये नमः किंवा महालक्ष्मी नमः असं म्हणून आपल्या हाताला जे जे उपचार लागतील ते सरळ अर्पण करत जावे। देव हा भावाचा भुकेला असतो। आपण जगदंबेची प्रार्थना करतो। आवाहनम न जानामि तथार्चनम पूजाम चैव न जानामि क्षमताम परमेश्वरी मंत्रहीनम क्रियाहीनम भक्तिहीनम सुरेश्वरी यत्पूजितम मया देवी परिपूर्ण तदस्तु मे। म्हणजेच माते, मला तुझं आवाहन माहीत नाही, पूजा अर्चना माहीत नाही, तुझे मंत्र स्तोत्र कसे म्हणावे, तुला कसं बोलवावं, कुठल्या मंत्राने तुला कुठला उपचार अर्पण करावा, मला काही 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 कळत नाही। फक्त तुझं नाव मी घेतो, मला एवढंच कळतं। हाच खरा भाव आहे, हीच खरी भक्ती आहे। त्यामुळे ज्यांना हे सर्व स्तोत्र मंत्र येत नसतील अगदी विचलित होऊ नये। ज्येष्ठा कनिष्ठा गौरी ये नमः एवढं म्हणायला तरी जमेल ना? तेही नसल जमत, महालक्ष्मी माता की जय, गौराई माता की जय असं म्हणा। अक्षता वाहा, महालक्ष्मी माता की जय, गौराई माता की जय म्हणा, हळद कुंकू लावा। जसे मी सर्व उपचार दाखवले तसे तिला अर्पण करा। षोडशोपचारे पूजन छान पद्धतीनुसार जगदंबा स्वीकारून घेईल। तर आजची माहिती तुम्हाला आवडलेली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच निरनिराळ्या माहिती आम्ही तुमच्यासाठी नवनवीन घेऊन येत असतो। आणि लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण या पद्धतीचा मी नव्हे, म्हणून मी जे जे विधी दाखवतो ना ते विधी मी थेट माझ्या घरातीलच दाखवत असतो। मी बऱ्याच ठिकाणी व्हिडिओमध्ये बघतो की लोक काय करतात, गौरी गणपती 15 दिवस राहिले की स्वतः घरामधले जुने मुखवटे काढतात, त्यांची छोटीशीच पूजा दाखवतात आणि हे सर्व कंटेंट ते फक्त व्हिडिओसाठी तयार करतात, कारण त्यांना 15 दिवसानंतर येणाऱ्या गौरी गणपती फेस्टिवलसाठी चॅनलला व्ह्यू घ्यायचे असतात। माझं तसं नाही। व्हिडिओ उशिरा आला तरी चालेल, या वर्षीचा पुढच्या वर्षी गेला तरी चालेल, परंतु त्यामध्ये आपल्या घरातीलच देवाची आपण सर्व पूजा विधी दाखवावी। कारण आपल्या घरातील करताना हे माझं आहे हा भाव असतो, आपण तो जीव लावून करतो। मग आपण जेवढं जीव ओतून ती पूजा विधी क्रियाकर्म करतोय, कर्मकांड करतोय, तसंच कर्मकांड सर्वांना दिसलं पाहिजे, हा माझा अतिशय प्रामाणिक हेतू असतो। त्यामुळे थेट माझ्या घरातीलच गौरीची प्रतिष्ठापना या ठिकाणी मी तुम्हाला दाखवली। आवडलेली असल्यास नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो। जय जगदंब, नमो आदेश।